आम्ही किती बी कपाट आवरू द्या आणि आम्ही काय बी करू द्या, हा बघा ठेवलेलाच टायमाला आमचं चांगलं राहील, नाहीतर परत हाय असंच मुणळून मुणळून आतमध्ये फेकायचं. आणि आयुष्यात कधी का नाही कपाट लावलेलं तुम्हाला दिसायचंच नाही. नवीन नवीनच लावलेलं तुम्ही बघितलं असन, नव्याचं 9 दिवस, पुन्हा कशाचं काय काय नाही. तर बघा चला तुम्हाला दाखवते काय बनवलंय. तर इथं घर आवरलेलं आहे बघा. किचन वाटा पण आज स्वच्छ आहे, दिसला का? हंडा भरून पाण्याचा ठेवलेला आहे. किचन वाटा स्वच्छ धुतलेला आहे, है का नाही? आणि इथं भात शिजाय टाकलाय. आणि बघा इथं निरम्याचा पुडा नाही बाई, निरमा सांडायचा त्यात का मीठ म्हणून टाकायची पुरगी निरमा त्यातच. मला तेच प्रश्न विचारायचा होता जे तुम्ही मला केला. तर आज ग्रहण आहे म्हणल्यावर मटण खाल्लेलं चालतं का? तसं काय असलं तर सांगा. तर म्या ह्या लग्नाच्या राड्यामध्ये होते आणि थोड्याशा रागात होती ना, त्याच्यामुळे एवढं काय लक्ष दिलंच नाही मी व्हिडिओवर, किंवा म्हणजे जास्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हतीच मी. बाकी फेसबुकला पण एक फोटोसुद्धा काढून टाकलेला नाही. तर मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं, कमेंटचं उत्तर द्यायचं आहे मला की मला ठराविक काय काय कमेंट्स अशा आल्या होत्या. ठराविक बरं का, फक्त एकच मिनटं. काय माहिती आहे का, गपकून फोन आला का नाही की सगळ्या व्हिडिओचा ना हीच राडाच होतो. इथे इमान मोडला टाकायला लागतो या. तर ठराविक कमेंट मला अशा आल्या होत्या की राधाताई तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण झालं होतं, तो त्या टायमाला निलेश दादाच्या इकडं गेली होती. निलेश दादा तुला येऊन घेऊन गेलं होतं. त्यावेळेस तुला पैसे नव्हतं, तुझ्याकडं कपडे नव्हते, काहीच नव्हतं, तू गेली होती. मग आता तू त्यांचे व्हिडिओ बघत नाहीस का? त्यांचं भांडण लागलंय असं तसं. म्हणजे तशा कमेंट्स आल्या होत्या मला, म्हणून त्या कमेंट्स मी वाचल्या आणि मला वाटलं की चला एक व्हिडिओ तर बनवावं म्हणलं. कारण तुम्हाला पण नको वाटाय की राधी गरजेपुरती गोड आहेत. ज्या टायमाला तिच्यावर वेळ होती त्या टायमाला निलेश दादाने तिला घेऊन गेलं. पूनमताईनं तिचा पाहुणचार केला, तिच्यासाठी सुंदर साडी घेतली, त्याला खाऊ पिऊ घातलं. शिवाय माझी अडचण होती, माझा नवरा लेकरं सोडून गेला होता, लेकरांसाठी मी तिथनं निघले. तर निघायच्या वेळेला माझ्याकडे पैसे नव्हतं, तर मला निलेश दादानं पैसे दिलं. मग मी आपल्या घरी आले. इथं आल्यानंतर परत त्यांना मला बाजरी तांदूळ थोडंफार खर्चायला पैसे दिलं होतं. मी सगळ्या गोष्टी मान्य करते, का माहिती आहे का, झालं होतं असं. मग आता त्यांचं भांडण लागलंय तर तू का त्यांचे व्हिडिओ, म्हणजे तू व्हिडिओ बघत नाही का, तू त्यांच्याकडं का जात नाही, एक जाऊन एखादी चक्कर मार, असं बरेच काय कमेंट्स म्हणजे आल्यात. ठराविक लोकांच्या आल्यात. तर कसं आहे माहिती आहे का, मी व्हिडिओ बघत नव्हते त्याच्यामुळं मला काय माहिती पडलं नाही. कमेंट वाचल्यामुळं आता माहिती पडलं. तर मी आता निलेश दादाला फोन केला, तर निलेश दादाचा फोन म्हणजे उचलत नाही. मग आता तुम्हाला सांगते, निलेश दादानं फोन उचलला नाही. बघू लागला तर मी मारल चक्कर निलेश दादाकडं. आणि पूनमताईचे पण व्हिडिओ बघितलं मी, परत फोन उचलत नाही माझा. म्हणजे मी एकच केला आणि समजा उचलला त्यांना फोन किंवा बघितला माझा नाही का मिस कॉल हे ते बघितला तर करताल मला माघारी फोन. आणि मग बोलल मी त्यांच्याबरोबर. आणि जर नाहीच उचलला तर मग मी मारल एखादी चक्कर तिकडं, आहे का नाही, चक्कर मारल. आता विषयाला पूनमताईचे पण व्हिडिओ मी बघितलं. तर अकोले म्हणून कुठं तर गाव आहे, मी मग इथंच आहे टिंबुर्णीत. मला टिंबुर्णी पण जवळ आहे, कंदर पण जवळ आहे, इकडं जेऊर जवळ आहे. पण मला अकोले गाव नेमकं काहीच कळलं नाही. अकोला जिल्हा आहे का अकोला तालुक्यात आहे का अकोला छोटंसं गाव आहे. कारण आता बघा की आमची भाळवणीसुद्धा का नाही, भाळवणी म्हणलं तर एक नगरकडं भाळवणी, एक पंढरपूरकडं भाळवणी, आणि आम्ही आहे ते करमाळा तालुक्यातली जेऊर भाळवणी. मग असे
आता हे अकोलं जे आहे का नाही अकोलं, तर त्यात अकोला तालुका पण आहे, अकोला गाव पण आहे आणि अकोला जिल्हा पण आहे आणि त्या नुसता अकोल्यात आहे असंच काय तर म्हणलं त्या. मग त्यामुळं माझ्या काय लक्षातच आहे ना की बाबा, आणि नाही का कोणच्या अकोल्यात हिथं जाऊन हिंडून फिरून येईल का मी, म्हणजे नाही का गावाला जाईल का तालुक्याला जिल्ह्यात. मला तेच मिस्टेक होय ना, मला तेच विचारायचं आहे की आमच्या इथं जे अकोला आहे त्या अकोल्यात जर पूनमताई आल्या असल्या तर मग मी त्यांच्याकडंच जाईल. पण बघू फोन लागला तर काहीतरी होईलच, आहे का नाही. तसं मी व्हिडिओ बघितलं नव्हतं, तुमच्या कमेंट्स वाचल्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ बघितलं, बाकी काय नाही. असं नाही की मी गरजेपुरतीच गोड आहे, असं नाही. आता त्यांना मला बहीण मानलंय, तर मला पण माझ्या बहिणीचं कर्तव्य पार पाडावं लागणार. तर जसं त्यांना सांगून समजावून माझ्या लेकरा बाळांसाठी मला माझ्या घरी पाठवलं, तसं मी पण काहीतरी थोडाफार प्रयत्न करेल, बरोबर आहे का नाही. कारण मला पण माझं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे. खरं सांगू का, सख्यापेक्षा परकी लय चांगली ते. तुम्हाला काय वाटतंय सांगा. बघू अजून एकदा दोनदा मी फोन करून बघते, लागला तर मी बोलन त्यांच्याबरोबर काय झालं म्हणून. आणि समजा नाही लागला तर मग मी चक्कर मारन त्यांच्याकडं, आहे का नाही. समोरासमोर बोलणं पण बरं दिसतंय. आणि आता मला दुसरं काय बोलायचं नाही. तुम्हाला काय वाटत असन तर तुम्ही त्यांनाच कमेंट्स करा, बोला. इथे मला काय, हे बघा जसं निलेश दादा म्हणलं होतं की नवरा बायकोच्या भांडणामध्ये काय बोलणार आहे, लेकरा बाळांसाठी राधाताई तुला समजून घ्यावं लागल, असं तसं म्हणत होतं. त्याच पद्धतीनं मी पण त्यांना सांगन, समजवून ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे का नाही. कुणाचं पण चांगलं असावं.